मराठी भाषेसंदर्भात आपल्या विधानामुळे गैरसमज निर्माण झाला अशी प्रतिक्रिया संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी दिली आहे। मुंबई महाराष्ट्राचाच भाग आहे आणि मुंबई तसंच महाराष्ट्राची भाषा मराठीच असल्याचं भैयाजी जोशी म्हणालेत। प्रत्येक मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही असं विधान काल मुंबईतील घाटकोपरमध्ये जोशींनी केलं होतं। त्यावरून वादाला तोंड फुटलं होतं, त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। पाहूयात भैयाजी जोशी नेमकं काय म्हणालेत। मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या भागाची काही भाषा असते। त्या घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे। गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे। त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही। काल एका घाटकोपर येथील सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असं मला वाटतं। महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हे महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याच्याबद्दल कुठेही दुमत असण्याचं काही कारण नाही। भारताची आपली एक विशेषता आहे की इथे विविध भाषा बोलणारे लोक सुद्धा परस्परांना बरोबर घेऊन चालतात। याच्यामध्ये कुठेही भाषेमुळे प्रश्न निर्माण होत नाही आणि म्हणून हे जगासमोर एक आदर्श उदाहरण आहे। मुंबई सुद्धा हे बहुभाषिक लोक आहेत आणि मला असं वाटतं की हे सगळे सह अस्तित्वाने परस्परावरती स्नेहसंबंध ठेवून मुंबईचं जीवन चालत आहे आणि म्हणून स्वाभाविकपणाने आमची सर्वांची अपेक्षा राहते की बाहेरून येणारी व्यक्ती आपल्या भाषेबरोबरच मराठी भाषा त्यांनी समजून घ्यावी, त्याचं अध्ययन करावं, ती शिकावी। एक सांस्कृतिक दृष्टीने एक समृद्ध अशी ही आपली मराठी भाषा आहे, ती अनेकांनी अभ्यासावी अशीच आमची अपेक्षा आहे, इच्छा आहे। मला असं वाटतं की एवढंच स्पष्टीकरण पुरेसं आहे। मुंबईत राहणाऱ्यांना मराठी भाषा येणं गरजेचं नाही असं विधान संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी केलं आणि त्यानंतर वादाला तोंड फुटलं। भैयाजी जोशींच्या मराठी विरोधी वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतलेला आहे। भैयाजी जोशी यांच्यावर एकतर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा किंवा त्यांना चिल्लर माणूस म्हणून जाहीर करा असं म्हणून उद्धव ठाकरे म्हणाले, तर विरोधकांनी यावर कुठल्याही प्रकारे राजकारण करू नये असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। ज्याप्रमाणे मला वाटतं विधान परिषदेत मुख्यमंत्री बोलले की कोरटकर काय करताय, कोरटकर हा चिल्लर माणूस आहे, तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भैयाजी काय करतायत, भैयाजी जोशी हा चिल्लर माणूस आहे। मग एक तर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावा, नाहीतर या चिल्लरचा काय बंदा रुपया असतो त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। महानगरपालिका येत आहेत, त्या भागामध्ये गुजराती लोकसंख्या जास्त आहे, तिथली मतं आपल्याला मिळावी यासाठी आता शाब्दिक खेळ सुरू झालेले आहेत। आम्ही गुजराती या भाषेच्या विरोधात नाही, पण महाराष्ट्रामध्ये मराठी प्रथम हे आमचं सगळ्यांचं ब्रीद वाक्य आहे, बाकी सगळं नंतर। आणि त्याचा अर्थ आम्ही काही द्वेष करतो असं नाही, पण इथं येऊन तुम्ही जर पटलावर येताय, मीडिया समोर येताना म्हणताय की गुजराती ही महत्त्वाची भाषा असेल, हे आम्हाला पटणार नाही। महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा हीच महत्त्वाची आहे आणि आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी माणसाच्या पाठीशी उभं राहण्यासाठीच शिवसेनेला जन्म दिला। त्यामुळे कोणी कितीही काही म्हटलं तरी सुद्धा या ठिकाणी मराठी भाषा आमची मायबोली आहे, मराठी भाषाच आमची महत्त्वाची भाषा आहे आणि म्हणून या ठिकाणी काही लोक जे काही राजकारण करतायत त्यांनी राजकारण थांबवावं।